नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे जानेवारी 2024 या महिन्यासाठी कुंभ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींना हा महिना सावकाश पण महत्वाकांक्षांनी यश मिळवणारा दिसून येतो. वेग कमी राहील पण महत्वाकांक्षेने तुम्ही प्रत्येक गोष्ट जिंकू शकाल असा हा महिना कुंभ राशींना दिसून येतोय. त्यामध्ये अजिबात मनाची शांतता ढळू द्यायची नाहीये आणि प्रयत्न आपले प्रत्येक गोष्टीत सुरू ठेवायचे. हे सूत्र या महिन्यात तुम्ही बाळगा. सगळ्या गोष्टीत तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कलावंत जे आहेत त्यांना मानसन्मान आणि गौरव प्राप्त होईल. सरकारी काही एखादा मानसन्मान असेल तर तोही मिळू शकतो. त्यासाठी जे काही अटेम्प्ट म्हणजे प्रवेश जे काही फॉर्म वगैरे भरून द्यावे लागतात ते सुद्धा तुम्ही अवश्य भरून द्या की तुमची तिथे नोंद योग्य पद्धतीने होऊ शकते. कलावंतांना हा महिना जो आहे तो महत्वाकांक्षेने यश देणारा आहे. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर प्रकृती तुम्हाला या महिन्यात साथ देईल. पहिल्या पंधरवड्यात, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये थोडंसं तुम्हाला नैराश्य येईल. ते नैराश्यसुद्धा काही कटकटीमुळे, व्यक्तींच्या कटकटीमुळे, घरातील व्यक्तींच्या काही सतत मागणीमुळे असं थोडंसं नैराश्य तुम्हाला उत्तरार्धात येईल. पण पूर्वार्धामध्ये तुमची प्रकृती चांगली आहे. उत्तरार्धामध्ये केवळ मानसिक थोडंसं तुम्हाला असं कारणामुळे आरोग्य तुमचं थोडंसं तुम्हाला साथ देणार नाही. पण आपली स्वतःची स्ट्रेस लेवल तुम्ही वाढवून घेऊ नका, टेन्शन वाढवू नका, कारण तुम्ही मग काहीच करू शकणार नाही. पण आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या तर पार पाडायलाच हव्यात. पण ज्या काही घरातल्या लोकांची समस्या कटकटी आहेत त्या जाणून त्याच्यावर आश्वासन देणं द्या. लगेच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही आहे. आश्वासन द्या, त्यांचं समाधान होईल. पण त्यातून तुम्ही या चक्रातून बाहेर पडाल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. उद्योगधंदा करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना उत्तरार्धामध्ये मोठे अनपेक्षित यश मिळेल असं दिसून येत आहे. संधी चालून येतील आणि त्यामध्ये उडी घेतल्यास त्यांना अनपेक्षित यश मिळेल असं दिसून येत आहे. अनपेक्षित म्हणण्याचं कारण की असं आहे की आपण एखाद्या संधीचा फायदा घेताना आपल्याला जे काही आपण ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा काही पटीने आपल्याला लाभ होईल असं या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून नवीन संधीकडे दुर्लक्ष करू नका. नवीन संधी अवश्य घ्या आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतःला फायदा करून घ्या. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्यांची मुलं लहान आहेत, जी आता प्राथमिक शिक्षण घेत आहेत, त्यांना त्यांच्या कलेकडे जोपासना करता येईल असंही लक्ष असू द्या. केवळ अभ्यास की अभ्यास नको. त्यांच्या ज्या काही कला आहेत किंवा त्यांचे काही छंद आहेत त्या छंदाकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्या छंदातून त्यांना जो काही मनस्वी आनंद मिळतो आहे त्याला जर तुम्ही पुढे पुढे केलं नाही, वाहवा केली नाही तर त्यांचं ते तिकडे छंद दबून जाईल. असं करू नका. तुमच्याकडून ते दुर्लक्ष होणार नाही अशी काळजी घ्या आणि छंद जोपासा, त्यांच्या कलेला वाव द्या असं मला या ठिकाणी दिसून येतं. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद जाणवतील. म्हणजे दोन भिन्न मतं असल्यामुळे थोडंसं तणाव निर्माण होईल. पण ते काही खूप मोठ्या कालावधीसाठी नाही आहे. तर त्यातलं नेमकं कारण तुम्हाला काही दिवसातच कळेल. तो तणाव दूर होईल, ते मतभेद जे आहे तेही दूर होतील. पण त्याचा जो परिणाम असतो तो तुम्हाला काही दिवस दुसऱ्या पंधरवड्यात या महिन्याच्या तुम्हाला थोडासा धक्का मारून जाईल असं या ठिकाणी दिसतंय. म्हणून टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. शांत राहणं किंवा तो काळ तेवढा जाऊ देणं हेच याच्यावर औषध आहे. तर ते औषध तुम्ही नीट प्राप्त करून घ्या आणि त्यामध्ये संयम ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पडताना
कोणी नाराज होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. कारण कुटुंबात ज्या काही व्यक्ती असतात त्या सगळ्यांच्याच मनासारखं तुम्ही करू शकाल असं नाही आहे. पण तरी त्यातल्या त्यात प्रयत्न करा. त्यातून जर कोणी नाराज राहिलं तर नाराज राहील, त्याचा काही इलाज नाही आहे. पण तुम्ही मनापासून मुद्दाम कोणाला दुखवायचा प्रयत्न करू नका, किंवा तुमच्याकडून अनवधानाने पण कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. जे नोकरी करणारे व्यक्ती आहेत, ज्या छोटे छोटे ट्रेडिंग करतात, त्यांना हा महिना चांगला दिसून येतो. छोट्या छोट्या व्यवहारातून मोठा नफा असा योग या महिन्यामध्ये दिसून येतोय. अनेक तऱ्हेचे उद्योगधंदे करणारे, म्हणजे केवळ 3-4 प्रकारे उद्योग करणारे जे लोक असतात त्यांना या महिन्यामध्ये चांगला फायदा दिसून येतो. या नाही तर त्या, त्या नाही तर त्या, अशा दुसऱ्या तिसऱ्या 2-3 वेगवेगळ्या ठिकाणून तुम्हाला या महिन्यात फायदा होणार असं दिसून येतं. तो तुम्ही फायदा अवश्य घ्या असं मला या ठिकाणी दिसून येतं. अनपेक्षित लोकांकडून तुम्हाला या महिन्यात मदत मिळेल. ज्यांच्याकडून आपण कधी अपेक्षा केली नाही अशा लोकांकडून मदत तुम्हाला या महिन्यात मिळू शकते. तर ते दैवी योग आहेत, ते तुम्ही अवश्य फलप्राप्ती करून घ्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. हे होतं कुंभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.